दृश्य सुनेत्रा पवार आपल्या लोकसभा निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार देखील उपस्थित आहेत। सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। त्याआधी महायुतीची एक जंगी सभा देखील झाली पुण्यामध्ये आणि आता ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। सुनेत्रा पवार ज्या महायुतीच्या उमेदवार आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातून आणि आज त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। अधिक माहितीसाठी थेट जाऊयात। आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, आताच फॉर्म भरला। फॉर्म भरताना स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि रामदास आठवले हे महायुतीचे इतर शिलेदार स्वतः हजर होते। अजितदादा मात्र कुठे ते फेमस आहेत। फॉर्म भरला स्वतः सीएम आणि डीएम हजर होते। यांच्या उपस्थितीत सुनेत्रा वहिनींनी फॉर्म भरलेला आहे। त्यामुळे महायुतीने ताकद लावलेली आहे त्यांना निवडून आणण्यासाठी। दिसतात सभा घेतली, स्वतः सीएम आणि दोन्ही डीसीएम पुण्यात आलेले आहेत। बरं चंद्रकांत, धन्यवाद माहितीसाठी। आवाज नीट पोहोचत नाहीये। मात्र सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी ही लढत बारामती लोकसभा मतदारसंघातली आणि या दोन्ही उमेदवारांनी आज आपला लोकसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय पुण्यामध्ये आणि ही थेट आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य सुनेत्रा पवार या आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असताना प्रथमच सुनेत्रा पवार यांनी लोकसभेसाठी अर्ज भरलेला आहे आणि थोड्या वेळापूर्वीच महायुतीची एक सभा सुद्धा घेण्यात आली पुण्यात आणि या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। त्याचसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार होतेच आणि रामदास आठवले तसंच महायुतीचे इतर सर्व मोठे नेते या सभेसाठी उपस्थित होते आणि यात सुनेत्रा पवार यांच्यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं महायुतीकडून, कारण त्या महायुतीच्या उमेदवार आहेत बारामतीतल्या। त्यांची लढत थेट सुप्रिया सुळे यांच्याशी असणार आहे। सुप्रिया सुळे यांनी देखील आजच उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज प्रथमच लोकसभेसाठी दाखल करत असतानाची।